राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला या डिझायनर ब्लाऊजचं आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये रूपांतर करायचं आहे. आता हे माप आपल्याला कसं घ्यायचं आणि ते ब्लाऊज कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपल्याला मी इथं अस्तर घेतलेला आहे आणि त्या अस्तरवर आपल्याला आपली पूर्ण उंची टाकून त्यात 1 इंच प्लस करायचं आहे. आणि शोल्डर घ्यायचे आहे. शोल्डर ही मी 7.5 इंचाची घेतलेली आहे. मोंडा 7.5 इंचाचा घ्यायचा आहे. आणि तिथून आपल्याला छातीचं माप टाकून तुमचं जितकं असेल त्याप्रमाणे तुम्ही छातीचं माप टाकून घ्या. आणि आता हे बॉक्स बनवल्या मोंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंच आत घेऊन आपल्याला 1.5 इंचावर 1 पॉईंट देऊन हा मोंड्याचा पाठीमागला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, याच पद्धतीने द्या म्हणजे आपल्याला मोंड्यामध्ये कुठे झोळ पडणार नाही आणि आपला मोंडा ओढणारही नाही याची काळजी घ्यायची आहे. याच पद्धतीने तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. आता आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे. ही बॅक साईड आपली पूर्ण मापे टाकून झालेली आहे. आता इथं आपल्याला शोल्डर 1/2 इंच ते 1.5 इंच डाऊन करायचा आहे आणि तो कटिंग करून घ्यायचा आहे. हे अस्तर आपलं कटिंग करणं झालेलं आहे. आता आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे. तो कपडा व्यवस्थित अंथरून घ्या आणि तुमची उंची जे अस्तर ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने ते अंथरून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण कपडा कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला वरचा खाली आणि खालचा वरी या पद्धतीने ठेवायचं आहे. खाली जी काठ आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. आता उंचीच्या मापानुसार आपल्याला तो बघा 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे. असं रेडीमेड वर्क आल्यानंतर तुम्ही ही डिझाईन टाकू शकता. आता वर आपल्याला गळा ठेवायचा आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला कमरेचा भाग टाकायचा आहे. आता जे डिझाईन आहे त्याच्या खाली आपल्याला 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून एक रेष ओढून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर गळ्यावर गळा ठेवून आपल्याला व्यवस्थित त्याचा सेंटर काढायचा आहे. आता अस्तर घ्यायचं आणि त्या सेंटरवर ठेवून व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि शिल्लकचं जे अस्तर आपल्याला खालची पट्टी जोडण्यासाठी आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे अस्तर खालचं शिल्लकचं जे आहे ते आपण कट करूनही घेऊ शकता. तुम्ही असं कट करा नाहीतर सरळ ठेवूनही कट करून घेऊ शकता. बघा इथे मी पिनअप केले आणि नंतर अस्तर कट करून घेतलेला आहे. आता जसा गळा आहे त्या पद्धतीने तुम्ही ते शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं पानगळा सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही त्या पद्धतीनेही गळाचा आकार देऊन तुम्हाला कटिंग करून घेता येतो. बघा या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला आतला कपडा कट करून घ्यायचा आहे. 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून मी कपडा कट केलेला आहे. आता तिथे छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जाईल. पुन्हा अस्तर पलटी करून घ्यायचे. आता अस्तरवर एक दाब टीप टाकून घ्यायची आहे. याच पद्धतीने दाब टीप टाकून घ्या म्हणजे आपल्याला पलटी करायला सोपं जातं. बघा असे ही टीप टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं कापड पलटी होत असतं आणि ते फिनिशिंगमध्ये गळा दिसतो. आता जसं अस्तर आहे त्याच पद्धतीने ठेवून आपल्याला शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता इथे थोडेसे माझे स्टोन आहेत हे शिलाईमध्ये येतात त्यामुळे मी हळून शिवते. तुमचे जर असे खडे किंवा स्टोन असतील तर तुम्ही ते मिशनच्या सुईच्या टोकामध्ये येणार नाही त्याची काळजी घेऊन सरळमध्ये शिलाई मारून घ्यायची. आता अस्तर बरोबर ठेवून बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे.
हे कपडा कट करणं झाल्यानंतर आपल्याला गळा बरोबर ठेवून घ्यायचा आहे. चेक करायचं आहे की आपलं बरोबर आले का. आता उलटं करून घ्यायचे आणि उलट्या साईडने आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे. मी खाली 2.5 इंच आणि या साईडला 3 इंच या पद्धतीने टाकलेला आहे. म्हणजे शोल्डर आपली 3-3.5 इंचाची ठेवून मी गळा कटिंग करून घेतलेला आहे. आता हा आपला बोटनेकचा गळा झालेला आहे. आता यावर आपल्याला एक पट्टी ठेवून पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्ही पायपिंग करा, नाही तर फोल्ड सुद्धा करू शकता. या पद्धतीने हा कपडा पूर्ण गळ्याला लावून घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे खालच्या साईडने फोल्ड करायचा आहे. या पट्टीवर एक दाबटीप टाकून घ्यायची, म्हणजे ती पट्टी पलटी करायला आपल्याला सोपं जाईल आणि ती फिनिशिंगमध्ये दिसेल. या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची. खडे असल्यामुळे मी हळूनच शिवते. तुमचे जर स्टोन चिटकवलेले असतील तर तुम्ही ते काढूनही शिवू शकता. आता आपला गळा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला खालची पट्टी तयार करायची आहे. आपण जी पट्टी काढून घेतलेली होती ती पट्टी या पद्धतीने ठेवायची. अस्तरभर उलट्या साईडने ठेवून त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. सरळमध्ये शिलाई मारून घेतलेली आहे आणि पट्टीबरोबर अस्तर ठेवून बाकीचं अस्तर कट करून घ्यायचं. दोन्ही साईडने सरळमध्ये शिलाई मारून घ्यायची आणि त्या पट्टीला पलटी करायचं आहे. या पद्धतीने पलटी करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ती पट्टी एकदम फिनिशिंगमध्ये दिसली पाहिजे. आता त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईडने दाबटीप टाकून घ्या. हे बघा. आता ही पट्टी लावण्याच्या अगोदर आपल्याला पाठीमागले टक्स घ्यायचे आहेत. हे टक्स मारणं झाल्यानंतर ही पट्टी वर ठेवून आपल्याला सरळमध्ये एक शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टी म्हणजे आपल्या पाठीची उंची बरोबर आहे का ते मोजून घ्या आणि नंतर ती पट्टी लावून घ्या. मी ही पट्टी लावते तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमचं लाईक हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आपलं ब्लाऊज पूर्ण झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर असं ब्लाऊज दिसतं. राधे कृष्ण फ्रेंड्स.